राहू शंकर्या जी साहेब. कोण मेलं का काय म्हणा? वय साहेब, बिल भरलं नाही म्हणून कालच टेलिफोन वाणीने तोडला साहेब. त्याला टेलिफोन वाले मारले साहेब. वारी गावचं शिरजे आल्यात जणू. येऊ दे तुला कामाला. नमस्कार. नाही या बसा बसा. तुमच्यासाठी फोन लावलाय. बसा. बोला. बर. अहो कमाल आहे, मुख्यमंत्री कशाला? हे बघा अहो साहेब, आमच्या वारेगावच्या मंडळींनी छोटा पूल बांधलेला आहे. छोट्या कामासाठी मोठा पुढारी कशाला? तुम्ही उपमुख्यमंत्री आहात काय? हो, आम्हाला चालेल ना. तुम्ही, मी शब्द दिलाय, नाही म्हणायचं नाही साहेब. हो. अरे 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 संकटच आलं म्हणायचे. अहो तुमच्या इब्रतीचा प्रश्न आहे तो. नाही ना, मी नाही आग्रह करणार. मी निभावून देतो की, आपलीच माणसं आहेत ती. तुम्ही काळजी करू नका. हो नक्की. हो साहेब. जय गोपाल साहेब. कामाविषयी बोलणं चालू होतं. उपमुख्यमंत्र्यांना गळ घालत होतो. त्यांचं म्हणणं काय, राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. पुलाच्या उद्घाटन कशा करायचं साहेब? करूया, काहीतरी विचार करूया. साहेब माणूस लय लांब ना आलाय. अहो काकत कळसा आणि गावाला वळसा करायचंय काय साहेब? तुमच्याच हातनं होऊ द्या उद्घाटन. मी काय घरचाच की रे. मग पुढच्या इतवारी पुलाचं उद्घाटन तुमच्या हस्ते करूया. आता तुमची इच्छा आहे तर करूया. जय गोपाल. जय गोपाल. चला चला. शंकर्या. जी साहेब. अरे वाढव्या तुला निरोप द्यायला सांगितलं होतं ना. नमस्कार. कार्यकर्ती मंडळी आली. वा वा वा. सकाळी सकाळी आज तुमचा निरोप मिळाला म्हणून आलो दर्शनाला. आणि मार्गदर्शनाला बी. तुमच्यातला तिसरा संत कुठे? संत. संत नावाचा कोण आहे आपला? गाढवा तू तुकाराम, हा नामदेव, आणि तो तिसरा संत निवृत्ती. संत आहे. अहो तो कसला संत, तो आहे जंत. तो बसला असेल घराच्या पाटात. त्याला काढा बाहेर. अरे पैसाही त्याच्याकडं. नाच गाण्याचा शोक आहे, खन्नीचा नाद आहे त्याला. चांगला कार्यकर्ता होईल. मला भेटा सांगा त्याला. पर साहेबराव आम्हाच कशा पायी बोललो होतं? अरे तालुक्याच्या गावाला म्युन्सिपाल्टीची निवडणूक आहे 3 महिन्यांनी. निवडणूक? हो. तो मुसळे डॉक्टर उखळे वकील दोघे उभे. त्याच्या आईला ती नेहमी उभारत्यात आणि दानकीन पडत्यात. अरे पण आपण शब्द दिलाय कार्यकर्ते पाठवतो म्हणून. आपल्या नेहमीचं टेक्निक वापरायचं. आणि तुमचं कमिशन तुम्हाला नंतर नंतर कामाला लागतो तेच नाही. हे साहेबराव ते थोडस बेटा सकाळी थोडस सांचलय की अख्खा फुगा देतो. त्याच्या सकाळी सकाळी पत्कल मारून बसायला कसली धार बनली तुला? उठ म्हणते की तू इथं पत्कल मारून बसतीया आणि त्यो तिथं दारात पाय पसरून बसतोया. माझा नवरा लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली. आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं. म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दोपर पातूर 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका. 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार? ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठं आणायचे? दरुडा घाला. चांगलं आहे. म्हणजे दरुडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आहे. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली. तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेलं दागिनं मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली. तिच्या खपता काढल्या. 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठं नाही म्हणलं? काय ताप आहे नाही म्हणायची. म्हटलं परपंच आपलाच आहे. कष्ट कराया पाहिजे. केले. पण 5 वर्षात एक पोर बी नाही. मग तुमचा काय उपयोग? आपला बिनकामाचा नवरा काय नुसता पोसायचा? जेव्हा बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही.
माझा जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबा तिकीट थोबाडाचं राहू द्या, काय वाटेल ते करा, पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का? तुमची जी दोस्त मंडळी आहेत ना तालेवात, ते नामदेव नेवरती समजी संत मंडळी आहेत तुमच्या संग, तमाशावर पैसे उधळतात. हा, सांगा की दोस्तावर उधळायला. ती गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वड्यावर जाते, मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. नाना चाललंय वाटतं. अण्णा तोल चुकवतोस होय. अहो ऊन केवढं पडलंय, सावली मिळावी म्हणून डोसक्यावर पेपर धरला होता. माझ्या उधारीचं काय? येडे का खुळा हो तुम्ही? मी खुळा? तसं नाही म्हणत. आता एवढ्या सकाळी सकाळी बोंबलत कुठे चाललोय? कुठे? तुमचं पैसा नाया. ते तू आपला काय कर, पैसे दिले नाही तर सरळ तुझ्या सासऱ्यापुढे उभा राहील. हो तसं करू नका. मी तुमच्या तांगड्या ओढतो, तांगड्या ओढतो? पाया पडतो, पण तेवढं करू नका. त्याचं काय आहे की मी तुक्याकडेच चाललोय पैसा आणाया. तू क्या पैसे देणार? तुक्याचा बा देईल. अहो मी त्याला उसनं दिल्यात. हा, तुक्याकडनं पैसे घ्यायचं, ते तुम्हाला द्यायचं. चलू वाट बघतोय बघा. तुक्या, ए तुक्या. अगदी देवासारखा येळेवर आला. वय ना. और मी सुद्धा अगदी देवाकडे आल्यागत आलोय बघ. काय कर, पण कुठूनही 50 रुपयाची सोय कर. यायला येणार का पळा तू? काय झालं? मीच तुझ्याकडे 30-35 रुपये मागाय आलोय. यायला म्हणजे उघड्या घरी नागडं गेला आणि कुडकुडून मेलं तसं झालं. हं? अरे दुर्पतीला जर मी 50 रुपये नाही दिले तर माझी तिरडीच बांधली होती. जेव्हा मी सुंदराला पण कबूल केलं होतं की एक साडी आणीन म्हणून. राम राम मालक. राम राम. काय काम आहे? नाही मी जातोय बाजाराला. आता गाडाव घेऊन बाजार करायचं म्हणजे अडचणीचं होय. तर तेव्हा म्हंटल 1 घंटावर गाडव तुमच्या इथं बांधलं तर चालेल का? हा, पण फुकाट नाही, तेवढ्यासाठी 1 रुपया घेईन बघा. हा, खुशाल खुशाल बांधा. त्याला काय होतंय? पण ते गाडव शान आहे ना व, लाता बिता मारत नाही ना व, आमच्या बायको सारखं. एकदम गुन्ही गाडव आहे, माणसा परीस लई अक्कल आहे त्याला. असं म्हणताय सवय. मग बांधायचं. लई मेहरबानी झाली, लई मेहरबानी झाली. या गाढवाला बघितल्यावर मला माझ्या सासऱ्याची आठवण आली बघ. लेखाला असाच बांधला पाहिजे. या आईला या माणसाची 30-35 गाढवं असती तर काय बरं झालं असतं नाही. 50 तास आलाच नाही तर किती बरं होईल. राम राम पाहुणे. राम राम. तो पण म्हणायचं. आणि मी नाना कुंभार, चांगलाय. पाटेगावचा. अरे वा. पण एक विचारू का? विचार. नाही, तुम्ही तर काय कुंभार दिसत नाही. पण हे गाडव इथं कसं? तिचं काय मगाशी एक माणूस शौक आहे आम्हाला गाढव पाळण्यात. काही लोक कुत्रं पाळत्यात, काही मांजर पाळत्यात, काही वाक्षिव पाळत्यात. आम्ही गाढव पाळतो. गाडव लई झाक आहे. मी बी लई दिवसापासून विचार करतोय एखादं चांगलं गाडव विकत घ्यायचं. अहो 10 बाजार हिंडून शोधून हुडकून आणलंय गाढव. लय गुन्ही जनावर आहे. गुनी. अहो कोणत्या बी घोड्यापेक्षा सर्रस आहे. काय किंमत देता? आता तुमच्या मनातलं तरी कळू दे. आमच्या मनातलं म्हणजे गेल्या बाजारला एक जण 300 रुपये द्यायला तयार झाला होता, पण आम्ही म्हणलं नाही जमणार. 300 रुपये लई होत्यात राव. राहू दे बघतो दुसरीकडे. थांबा 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 थांबा. तुम्ही बी असं काय करताय राव? सांगा तुमचा आकडा सांगा. 200च्या वर आपल्याला परवडणार नाही बघा. हा 200 रुपये. बाबा मी म्हणतो तो कोजीराव, तुम्ही तरी असं तांदून कशा पायी धरताय? 200 रुपये म्हणजे माणूस किती गरीब आहे माणूस. हा? आणि मी म्हणतो तुमची आई यायच्या आत सौदा संपून टाका, मिटवा. आता ठीक आहे, तुम्ही म्हणता तर काय ठीक आहे. आता मी म्हणतो तर चालेल. हे बघा, हे 200 रुपये राहू दे माझ्याकडे. नेऊ का गाडव? हो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते बाजाराकडे घेऊन जा नका गाडव. गर्दीला लय बुजते. एवढंच नव्ह का, मी बाजारला वळसा घालून थेट जातो गावाकडे. बेस. चला. काय नाव्या, बायकोची आणि सुंदरीची सोय एकदम केली काय?
तो क्या आपण मानला तुला. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.